पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यानंतर भारतीय लष्करानं मसूदची लंका जाळली आहे। पहलगाममध्ये निष्पाप लोकांचा जीव घेणाऱ्यांना भारतीय लष्करानं धडा शिकवला, तर मसूदच्या दहशतवाद्यांची फॅक्टरी देखील उद्ध्वस्त केली। पाहूयात। मसूदची दहशतवादाची फॅक्टरी उद्ध्वस्त। बहावलपूरच्या मदरशांवर मिसाईल हल्ला। कसाब हेडलीचं ट्रेनिंग सेंटर जमीनदोस्त। मौलाना अजहर मसूद दहशतीचं दुसरं नाव। 26/11चा मुंबई दहशतवादी हल्ला, पुलवामा आत्मघाती हल्ला, अशा एक ना अनेक दहशतवादी हल्ल्यांचा मास्टर माइंड। या दहशतवादी मौलानानं पाकिस्तान व्याप्त काश्मीरमधील बहावलपूर भागात दहशतवादाची फॅक्टरीच उघडली होती। पाकिस्तानातील बेरोजगार तरुणांना निवडायचं, त्यांची माथी भडकवायची आणि त्यांना काश्मीर खोऱ्यात दहशतवादी कारवायांना पाठवून द्यायचं, हा त्याचा धंदा। दहशतवादी कारवायांमध्ये मारला गेला तर तुम्हाला जन्नत मिळेल आणि कुटुंबाला पैसा मिळेल असं आमिष दाखवून तो तरुणांना दहशतवादी कारवायांमध्ये ओढत होता। याच अजहर मसूदची दहशतीची लंका भारतीय हवाई दल आणि लष्करानं राख रांगोळी केली आहे। बहावलपूर शहराबाहेर मरकज सुबानल्ला दहशतवादी तळ आहे। कराची तोरखम हायवेवरच लागून हा दहशतवादी तळ आहे। 15 एकरवर दहशतवाद्यांचा प्रशिक्षण तळ आहे। पुलवामा आत्मघाती हल्ल्याचं प्रशिक्षण याच तळावर झालं होतं। पठाणकोट हल्ल्याचा कट देखील इथंच रचण्यात आला होता। 26/11च्या मुंबई हल्ल्याचं प्लॅनिंग देखील इथेच झालं होतं। अजमल कसाबला इथंच ट्रेनिंग देण्यात आलं होतं। डेव्हिड हेडलीनं देखील दहशतवाद्यांसोबत इथंच मुंबईला हादरवण्याचा प्लान केला होता। मरकज ताइबा मुरीद के यह आईबी से 18 से 25 किलोमीटर दूरी पर है। 2008 के मुंबई हमले के आतंकी भी यहीं से प्रशिक्षित हुए थे। अजमल कसब व डेविड हेडली भी यहाँ ट्रेन हुए थे। पाकिस्तानातला सर्वात मोठा दहशतवादी म्हणून मौलाना मसूदची ओळख आहे। जैश ए मोहम्मदचं दहशतीचं साम्राज्य आता धुळीला मिळालंय। त्यावेळेस 26/11चा हल्ला झाला होता आणि अजमल अमीर कसाबला आपण जिवंत पकडलं होतं। त्यावेळेस या अजमल अमीर कसाबची लिंक या मुरीदके या शहराशी किंवा या विलेजशीच त्या ठिकाणी जोडली गेली होती। मागचा जर इतिहास पाहिला तर मुरीदके ही एक प्रकारे पाक पुरस्कृत दहशतवाद्यांची नर्सरी मानली जाते आणि अत्यंत मोठ्या प्रमाणावर रिलिजियस इंडॉक्ट्रिनेशन म्हणजेच धर्मांध पद्धतीनं युवकांना भडकावण्याचं काम, त्यांना जे आहे वेगवेगळ्या प्रकारचं ट्रेनिंग देण्याचं काम वर्ष 2000 पासून त्या ठिकाणी सुरू आहे। लष्कर ए तैयबाचा हा एक प्रकारे हेडक्वार्टर मुख्यालय त्या ठिकाणी मानलं जातं। दहशतवाद्यांना पोषणाऱ्या पाकिस्तानला हा मोठा धक्का आहे। पाकिस्तान आता निष्पापांवर हल्ला केल्याचा कांगावा करतोय, पण भारतानं आता सुरुवात केली आहे। तसाच या कारवाईचा शेवट आक्रमकपणे करून दहशतवाद्यांचे सगळे तळ नेस्तनाबूत करावेत, अशी मागणी जोर धरू लागली आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, नवी दिल्ली।